आजीबाईचा बटवा आहे. ह्या बटव्यात छान घरगुती औषधी आहे. जुन्या पिढीचे अनुभवी ज्ञान नवी पिढीला सांगायचे. अगदी घरातील आजी आजोबा सांगतात. अरे वा, छान ना. सोशल मीडिया म्हणजे एक तुफान. अरे पण मी कोणत्या गावात आलो बरं? कोणतं गाव आहे हे? या गावामध्ये एवढी शांतता? बाप रे, या कलियुगामध्ये एवढी शांतता शक्यच नाही. काहीतरी करायला पाहिजे. या गावातील शांतता भंग करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. काय करू शकतो बरे? काय करू शकतो? अरे माझ्याकडे आर्मी आहे. त्याचा उपयोग मी ही शांतता भंग करण्यासाठी करू शकतो. अरे वा, काय मस्त आयडिया सुचली मला. चला माझ्या लाडक्या सैनिकांनो, चला लवकर या आणि या गावातील शांतता, एकोपा, संस्कृती, भाईचारा सगळ्या नष्ट करा. शांतता भंग करा या गावात. चला लवकर कामाला लागा. या लवकर या. छान छान फोटो काढा, रील्स बनवा आणि लगेच माझ्यावर अपलोड करा. म्हणजे मी ते सर्वत्र व्हायरल करतो, तुम्हाला लाईक्स मिळवून देतो. अरे असे छान छान फोटो नाही काढायचे काही, जरा स्टाईल, छोट्या छोट्या कपड्यामध्ये वाटच पोचेस द्या. म्हणजे प्रसिद्धी मिळेल, नाव होईल, बदनामी होईल, बदनामी. हा हा हा. कुटुंबासोबत फिरायला जात आहे, लगेच फोटो काढा आणि माझ्यावर टाका. बघा तुमच्या खासगी आयुष्याचे चौपाट्यावर आणतो. चल ग चकू, फोटो काढू. हो ग बघू, फोटो काढू, इंस्टाग्रामवर फोटो टाकू. हो ग चकू, फोटो काढू, छान छान लाईक कॉमेंट्स मिळवू. बघू, तू इंस्टाग्रामवर फोटो टाकलाय, तो पण असा उघडा नागडा फोटो. अगं हे काय केलं तू? नाही ग चकू, मी तू छान साडी, ड्रेस आणि सलवार मध्ये फोटो टाकले होते आणि हे माझ्या चेहऱ्याखाली असं उघडं नागडं शरीर कोणाचं? काय करू ग चकू मी आता? रडू नको रडू. अगं हे बघ, ओळखलंय. देवदूत, देवदूत आले, देवदूत, देवदूत. काय झालं? किती वेळा सांगितलं तुम्हाला, खाजगी गोष्टी खाजगीतच ठेवा. स्वतःचे फोटो स्वतःच्या आनंदासाठी काढा, पण नाही, तुम्हाला जगाला दाखवायचं आहे. फार मोठा पराक्रम केला तुम्ही. बघा आता
सोशल मीडियाचा सगळ्या क्षणा साथीदार. या या माझ्याकडे या. तुम्ही केलेले कार्य सगळ्या जगाकडे आणा. सगळ्या जगाला तुमची ओळख पटवून द्या. या या माझ्याकडे या. चल ग छकू, फेसबुकवर जाऊ. हो ग बघू, फेसबुकवर जाऊ, छान छान रेसिपी टाकू, सर्व लोकांना कला दाखवू. हो का ग, टाक मग फेसबुकवर. हे बघ बघू, मी कविता केली, फेसबुकवर टाकली, बघ बघ. अगं छकू, तुला काय कॉमेंट्स मिळाली बघ. काय ग, ऱ्हस्व दीर्घ कळत नाही म्हणे कविता करते. ट ला ट आणि म ला म जोडलं म्हणजे कविता होते. अगं छकू, मी तर ना दही वडे केले, दही वडे. काय दही वडे केले आणि रेसिपी फेसबुकला टाकते ना, फेसबुकला. अगं बापू, तुझ्या दही वड्यावर काय कमेंट्स आहेत बघ. मॅडम, दही वडे केले की चक्क दगड ते दगड म्हणे. आणि काय तुमच्या चेहऱ्यासाठी गोल गोल दिसताय. आणि काय म्हणे मॅडम, तर त्याला ठेवतात उपाशी आणि फेसबुकवर टाकतात म्हणे रेसिपी, म्हणे रेसिपी. काय म्हणावं या लोकांना, एवढ्या मेहनतीचं हे पण. हे देवा, काय करावं आता. छे 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 छे, केवळ स्तुतीला हापापलेले तुम्ही कधी कधी निंदेलाही तोंड द्या. सोशल मीडियाचा उपयोग हा धरला तर तुम्हाला कधी कडू गोड अनुभवायला तयार राहा. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट. अहो, कानात काय कुजबुजतात. माझा आधार घ्या. मी आहे व्हॉट्सअप. माझ्यावर बिनधास्त चॅटिंग करा. एकमेकींच्या चुगल्या करा. नाही जमत असेल तर वेडेवाकडे इमोजी टाका. शांत रटाळ आयुष्यात गैरसमजांचे वादळ आणा. या या माझ्याकडे या. बघू, चल ग लोकांच्या ना चाळ्या करू, चाळ्या. चल ग छकू, चॅटिंग करू. गुड मॉर्निंग बघू. अहो मॅडम, आफ्टरनून झाले म्हणे गुड मॉर्निंग. बघू, कसला तरी मोठा मोठ्याने आवाज येत होता ग. नवरा बायकोचे भांडण झाले. तुला कसे कळाले. अगं, तुला सांगते आणखी एक गोष्ट. काल रात्री शेजारच्या फ्लॅट मधली रीटा एका मुलाच्या बाईकवर बसून आली. हो का, तुला तर कसं कळालं. माझा नवराही तेव्हाच आला ना. म्हणजे तुझ्या नवऱ्या सोबतच नक्की आली असणार. तू बोलू नको, ब्लॉकच करते तुला. अरे रे रे, ह्याला म्हणतात स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पायचे वाकून. कशाला हवा ते उचापती. स्वच्छ निर्मळ प्रामाणिक मते मांडायचं सोडून गलिच्छ आरोप करायची सवय जडली तुम्हाला. मी आहे ट्विटर. असल्या छोट्या मोठ्या भांडणात मला इंटरेस्ट नाही. मी मोठ्या मोठ्या मुद्द्यांवर बोलतो. नेता असो व अभिनेता व अभिनेत्री, मी सर्वांवर ताशेरे ओढतो. सगळ्यांची गुपितं चव्हाट्यावर आणतो. या या माझ्याकडे या. या या मजा घ्या, मजा. या या. चल ग बघू, ट्विटरवर जाऊ, लोकांची चांगली उडीदुडी करू बघ. हो ग बघू, घाणेरड्या कॉमेंट्स करू, लोकांना चांगलं रोस्ट करू. बघू, माझ्याबद्दल पण खूप घाणघाण कमेंट्स केलेत ग लोकांनी. अगं ते जाऊ दे ग, माझी पण अवस्था तशीच आहे. काय म्हणावं या लोकांना, कसं कळत नाही यांना. असं लिहिलेलं चालते का. कसं करावं, काय करावं ग. अरे रे रे, एक मिनिट, माझं थोडं जरा चुकलेलं आहे. अरे रे, ह्याला म्हणतात स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून. कशाला हवं त्या उचापती. स्वच्छ निर्मळ प्रामाणिक मते मांडायचं सोडून गलिच्छ आरोप लावायची सवय जडली तुम्हाला. मी ऑनलाईन शॉपिंग. मी ऑनलाईन शॉपिंग. कशाला हवी ती पायपीट.
कशाला या दुकानाच्या चक्रात घरात आरामात बसून शॉपिंग करा. घरातील कपडे, वस्तू, गिफ्ट आयटम्स, धान्य जे पाहिजे ते आणून देतो, लवकर देतो, लगेच देतो. फक्त हुकूम करा. या सेल आहे, सेल आहे. 50%, 70% डिस्काउंट एक ठराविक वेळेसाठी आहे. या लवकर ऑर्डर टाका. चल करू, आवडले तर ठेव, नाहीतर रिटर्न करू. साडी, गिफ्ट आयटम, ड्रेसेस, सारं कसं बाई घ्यावंसच वाटतं ग बाई. बापू, तुला सांगायचं सांगते मी ना काळी साडी मागवली होती. चक्क त्या वेळांनी मला ना पांढरी साडी दिली ग. अगं हे तर काहीच नाही शकू. मला तर डॅमेज वस्तू मिळाली, डॅमेज वस्तू. काय करायचं ग ह्या शॉपिंगचं? आंधळ्यांनो, आता तरी डोळे उघडा. तुमच्या अशा या वागण्याने आपल्या कितीतरी दुकाने बंद पडली. विदेशी चायना मेड वस्तूंची गर्दी झाली. आपले कारागीर बेरोजगार झाले. विदेशी गल्ला भरून गेला. कागद छपू, सोशल मीडिया इतकं वाईट आहे का ग? अगं बापू, आजपासून ठरवलं बघ मी. आज सोशल मीडिया वापरायचं नाही म्हणजे वापरायचं नाही. सोशल मीडिया बंद म्हणजे बंद. अरे वेड्या माणसा, तंत्रज्ञान आणि विज्ञान हे कधीच वाईट नसतं. वाईट असते ती वृत्ती. प्रत्येकानं त्याचा वापर किती करायचा हे प्रत्येकाने आपापले ठरवावे. जसे जेवणामध्ये तिखट, आंबट, गोड प्रमाणात खाल्लं तर आपली तब्येत चांगली राहते, तर जास्त प्रमाण खाल्लं तर आपली तब्येत खराब होते. तसंच सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर करा आणि तर प्रमाणात वापरा. माझा उपयोग स्वतःचे फोटो, रील्स टाकण्यापुरताच न करता काही जुने मित्रमैत्रिणी शोधा, त्यांची प्रेमानं चौकशी करा, त्यांच्याशी दूर साधा, नवीन ओळखी वाढवा आणि आपल्या चांगल्या विचारांची देवाणघेवाण करा. म्हणजे एक समृद्ध सुंदर समाज निर्माण होईल. माझ्यामुळे तुम्हाला इतर क्षेत्रांची माहिती मिळते. ज्ञानाची द्वारे उघडी होतात. देशी विदेशी संबंध सुधारतात. जरा विचार करा. क्षणात तुमचा निरोप, मेसेज ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत नेऊन पोहोचवणारा मी तुमच्या जीवलगांजवळ नेतो. माझा वापर प्रेम, बंधुभाव वाढवण्यासाठी करा. आणि एक महत्वाचे, कुठलाही मेसेज पूर्ण खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. धन्यवाद. नाण्याची दुसरी बाजू समजून घ्या. आपले मत मांडताना तसं इतरांच्या मतांचाही आदर करा. एक सुदृढ सुशिक्षित समाज घडवा. मी तुमची मदत केली ना, आताही करतो. पण अविचाराने केलेले कार्य हे नेहमी नुकसान देते. म्हणून शॉपिंग करताना पूर्ण माहिती वाचून शॉपिंग करा आणि गरजेपुरती शॉपिंग करा. कळलं का आता तरी? डोळे उघडले का? नाहीतर माकडाच्या हाती पोलीस दिले आणि त्यांनी स्वतःचेच घर जाळले. असे व्हायचे कुठेतरी. बघू, सोशल मीडिया म्हणावं तितकं वाईट नाही नो. मला पण वाटतं छोकू, आपण सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर आपण आपल्या गावाचा, आपल्या देशाची प्रगती करू शकतो. म्हणून मला असं वाटतं सोशल मीडिया योग्य आहे. तुला काय वाटतं? बरोबर आहे. सोशल मीडिया जेवढा पाहिजे तेवढा आपण वापरू. थांब, आजीचा फोन येतो. हॅलो आजी. हा, आम्ही छान ऐकतो. तू कशी? तू पण छान आहे ना? हो, मी बप्पूला घेऊन गावी येते. हा, लगेच निघते. बप्पू, आजीचा फोन होता. आपल्याला ना गावी जायचंय. चल 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 चल. या ग छकू गावात राहून गावाचा उद्धार करा. नव्या जुन्याची सांगत घालून सुंदर सुंदर विश्व निर्माण करा. या चिमण्यानू या चिमण्यानू या चिमण्यानू या